शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पाईपलाईन करण्यासाठी मिळणार ₹3,00,000 अनुदान. मित्रांनो, कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस पूर्ण करायची आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तत्पूर्वी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात की आता अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय काय लागणार आहेत, अटी आणि शर्ती काय असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर हा आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पिकांचे नुकसान होतं. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पाईपलाईन अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या SDP, PVC आणि पाईप्स आणि लाईन्सच्या खरेदीवर 50% अनुदान मिळतं, ज्यामुळे एका शेतकऱ्याला कमाल 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनाच्या प्रति थेंब अधिक पीक घटकांअंतर्गत राबवली जाते. पाईपलाईन्सद्वारे पाणी थेट शेतात पोहोचवल्याने पाण्याचा अपव्यय थांबतो, मजुरीची बचत होते आणि पिकांना योग्य वेळी पाणी मिळते. चला मग आता जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती. पात्र अनुदान, दर, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे. पाईपलाईन अनुदान योजनेचे मुख्य फायदे काय असणार आहेत? मित्रांनो, पाण्याचा अपव्यय रोखणे. ओपन चॅनेलऐवजी पाईपलाईन वापरल्याने 40 ते 50% पाणी वाचतं. उत्पादन वाढतं. मित्रांनो, वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळाल्याने रब्बी, खरीप आणि उन्हाळी पिकांचे उत्पादन वाढतं. खर्चात बचत. मजुरी, वीज आणि पाण्याचा खर्च कमी होतो. आधुनिक सिंचन, ठिबक किंवा स्प्रिंकलरसाठी पाईपलाईन आधारभूत ठरते. आर्थिक मदत एकूण 50% अनुदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाईप खरेदी स्वस्त होते. अनुदान दर आणि कमाल मर्यादा. योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पाईपलाईनसाठी प्रति मीटर अनुदान ठरलेलं आहे. मित्रांनो, SDP पाईप म्हणजेच प्रति मीटर ₹50 अनुदान मिळते. PVC पाईपसाठी प्रति मीटर ₹35 अनुदान मिळते. SDP लाईनसाठी प्रति मीटर ₹20 अनुदान मिळते. एकूण खर्चाच्या 50% अनुदान किंवा कमाल 3 लाख रुपये, जे की कमी असेल, लाभार्थीला मिळतं. अनुदान DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा होतं. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? तर मित्रांनो, SC आणि ST अनुदान 100% वेगळ्या किंवा मर्यादित मिळू शकतं. त्यासाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा लागतो. पात्रता आणि निकष. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे गरजेचं आहे. अर्जदार राज्याचा स्थायी रहिवासी असावा. शेतकऱ्याच्या नावावर शेती जमीन आणि 7/12 उतारा असावा. आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असावे. एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला लाभ मिळू शकतो. पाण्याचा स्रोत, विहीर, बोर, कूपनलिका इत्यादी असावा आणि त्याचा पुरावा आवश्यक आहे. काही घटकांअंतर्गत SC, ST, नवबौद्ध शेतकऱ्यांना प्राधान्य आणि अतिरिक्त सवलत मिळते. अर्जदार राज्याचा स्थायी रहिवासी असावा. शेतकऱ्याच्या नावावर शेती जमीन आणि 7/12 उतारा असावा. आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असावे. एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला लाभ मिळू शकतो. पाण्याचा स्रोत, विहीर, बोर, कूपनलिका इत्यादी असावा आणि त्याचा पुरावा आवश्यक आहे. काही घटकांअंतर्गत SC, ST, नवबौद्ध शेतकऱ्यांना प्राधान्य आणि अतिरिक्त सवलत मिळते. अर्ज कसा करावा? मित्रांनो, ही योजना पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि DBT पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. नंबर 1, DBT पोर्टलवर जा. नंतर dbt.maharashtra.go.in. नंबर 2, शेतकरी विभागात नवीन नोंदणी करा किंवा लॉग इन करा. आधार नंबर टाका व तुम्हाला OTP येईल. नंबर 3, कृषी विभागाअंतर्गत पाईपलाईन अनुदान योजना किंवा संबंधित घटक निवडा. नंबर 4, वैयक्तिक माहिती, जमीन तपशील, बँक खाते भरा. नंबर 5, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. नंबर 6, अर्ज सबमिट करा आणि प्रिंट आऊट घ्या. नंबर 7, अर्ज मंजूर झाल्यास स्थळ पाहणी होते आणि अनुदान मिळतं. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा हे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत? तर मित्रांनो, 7/12 उतारा आणि 8, जमिनीचा नकाशा, आधार कार्ड म्हणजेच अर्जदाराचे, बँक पासबुक, आधार लिंक असलेले, रहिवासी दाखला गरजेनुसार, पाणी स्रोताचा पुरावा, बोअर, विहीर, बिल, वीज बिल इत्यादी, पासपोर्ट साईज फोटो, जातीचं प्रमाणपत्र म्हणजे SC आणि ST मध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला ते जातीचं प्रमाणपत्र लागू आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आणि अपडेट्स आहेत. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा. चुकीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. पाईप्स BIS प्रमाणित. मित्रांनो, काम पूर्ण झाल्यावर बिल, फोटो आणि इतर पुरावे जमा करा.
योजना 2025 आणि 26साठी सक्रिय आहे. नवीन अपडेट्ससाठी महा-डी-बी-टी किंवा स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. यासाठी नंबर देखील दिलेला आहे, जो हेल्पलाईन नंबर आहे. तुम्ही इथे पाहू शकता. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी मित्रांनो, पाईपलाईन अनुदान योजनेमुळे सिंचन सोपं आणि स्वस्त होतं. वेळीच अर्ज करा आणि शेतीला आधुनिक स्वरूप द्या. तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.